नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे लेक्चरचा तो म्हणजे इंडक्शन हीटिंग. इंडक्शन हीटिंगमध्ये पाठीमागे आपण आर्क हीटिंग पाहिली, रेजिस्टन्स हीटिंग बघितली, त्याच्यानंतर आता इंडक्शन हीटिंग पाहिजे. त्याच्यामध्ये ॲजॅक्सवर्थ फर्नेस वगैरे आहे. तर त्याचं वर्किंग प्रिन्सिपल बघूया. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ इंडक्शन हीटिंग. द बेसिक प्रिन्सिपल of induction heating is that the supply is given to the primary winding of furnace transformer and heat is produced in secondary, that is charge, due to electromagnetic action. हीट काय होती इथं आपल्याला सेकंडरी वाइंडिंगमध्ये प्रोड्यूस होती. तर ती कशामुळे होती तर त्या ठिकाणी जी ट्रान्सफॉर्मेशन ॲक्शन होती किंवा ट्रान्सफॉर्मरमध्ये जी ॲक्शन होती तीच इथं आपल्याला पाहायला भेटते. किंवा खाली बघू शकता की ह्याच्यामध्ये वर्किंग प्रिन्सिपल असंही तुम्ही सांगू शकता की इट इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर. इन दिस टाइप प्रायमरी वाइंडिंग इज वुड बी अराउंड 1 limb of the magnetic core, but secondary winding is actually charge which is to be melted in kept in crucible. म्हणजे याच्यामध्ये जी सेकंडरी वाइंडिंग आहे तर ती तुमची ॲक्च्युली चार्ज असणार आहे. जे मटेरियल तुम्हाला हीट करायचं आहे तेच मटेरियल सेकंडरी वाइंडिंग म्हणून ॲक्ट होणार आहे आणि जो काय करंट त्या ठिकाणी फ्लो होणार आहे तो सेकंडरी वाइंडिंग म्हणून फ्लो होणार आहे. तर अशा प्रकारचं हे वर्किंग प्रिन्सिपल आहे. त्याच्यानंतर इथं अजून एक हे दिलेलं आहे वर्किंग प्रिन्सिपल. तर काय म्हटलेलं आहे बघा, व्हेन AC सप्लाय इज गिवन टू द प्रायमरी वाइंडिंग, करंट फ्लो थ्रू द प्रायमरी वाइंडिंग विच क्रिएट्स अल्टरनेटिंग फ्लक्स इन मॅग्नेटिक कोअर. दिस फ्लक्स लिंक्स टू द सेकंडरी वाइंडिंग रिचार्ज थ्रू अ मॅग्नेटिक कोअर. म्हणजे काय तुम्ही प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय देणार आहे, प्रायमरी वाइंडिंगमधून सप्लाय फ्लो होईल, त्याच्यानंतर तिथं फ्लक्स फ्लो होतील, जसे ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्लक्स फ्लो होतात कोअरमध्ये, आणि त्याच्यानंतर मग ते जे फ्लक्स आहेत ते सेकंडरी वाइंडिंगसोबत लिंक होतील. सेकंडरी वाइंडिंग म्हणजे काय ॲक्च्युली चार्ज आहे थ्रू मॅग्नेटिक कोअर. ते कुठून फ्लक्स जाणार आहे तर मॅग्नेटिक कोअरमधून जाणार आहे. त्याच्यानंतर हेन्स फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, जो फॅरेडेचा लॉ आहे त्याच्यानुसार EMF विल इंड्यूस इन सेकंडरी वाइंडिंग दॅट इज अ चार्ज. सेकंडरी वाइंडिंगमध्ये EMF इंड्यूस होत आहे की जो चार्ज आहे. ॲज चार्ज फॉर्म अ क्लोज सर्किट, हेवी करंट फ्लोज थ्रू द चार्ज. दिस करंट इज रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस द हीट इन द चार्ज ड्यू टू I² लॉस. तो जो चार्ज आहे आता सेकंडरी वाइंडिंग म्हणजे चार्ज आहे. चार्ज म्हणजे आपण म्हणू शकतो की एक शॉर्ट सर्किटेड सेकंडरी वाइंडिंग आहे. शॉर्ट सर्किटेड सेकंडरी वाइंडिंग आपल्याला माहिती आहे की शॉर्ट सर्किट ज्यावेळेस आपण वाइंडिंग करतो, जेवढा त्याच्यातून करंट फ्लो होईल तेवढ्या प्रोपोर्शनमध्ये तिथं हीट तयार होऊ शकते. आणि शॉर्ट सर्किट फॉल्ट हा किंवा शॉर्ट सर्किट वाइंडिंग केल्यानंतर तिथं खूप जास्त प्रमाणात करंट फ्लो होतो. जेवढा जास्त करंट तेवढी I² तिथं लॉस होतो आणि तेवढी हीच पुढे. दिस इज युटिलाइज टू मेल्ट द चार्ज. ती जी हीट आहे ती आपण मेल्ट करण्यासाठी यूज करू शकतो. ती चार्जला मेल्ट करण्यासाठी हीट इन्क्रीज करून. इन सम इंडक्शन फर्नेस ED करंट हीटिंग इज ऑल्सो यूज. काय याच्यामध्ये ED करंट हीटिंगसुद्धा यूज करू शकतो. त्याच्यानंतर याचे ॲप्लिकेशन दिलेले आहेत की हा कुठं यूज करू शकतो तर मेल्टिंग ऑफ स्टील, नॉन फेरस मेटल्स ॲट टेम्परेचर अप टू 1500 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ही जी हीट आहे किंवा हे जे इंडक्शन हीटिंग आहे ते आपण जे कंडक्टिंग मटेरियल आहे, स्टील असेल किंवा नॉन फेरस मेटल असतील त्यासाठी यूज करू शकतो. त्याच्यानंतर हीटिंग ऑफ फोर्जिन अप टू 1250 डिग्री सेल्सिअस. म्हणजे फोर्जिन जे आहे त्याची हीटिंग करण्यासाठी 1250पर्यंत यूज करू शकतो. त्याच्यानंतर ॲनलिंग अँड नॉर्मलायझिंग ऑफ मेटल आफ्टर कोल्ड फर्निंग युजिंग टेम्परेचर इन द रेंज ऑफ 7500 टू 950 डिग्री सेल्सिअस. सरफेस हार्डनिंगसाठी वापरू शकतो आपण स्टीलच्या. त्याच्यानंतर कास्टिंग आयर्न पीसेस ॲट टेम्परेचर 850 टू 930 डिग्री सेल्सिअसपर्यंत वापरू शकतो. त्याच्यानंतर सॉफ्ट अँड हार्ड सोल्डरिंगसाठी ॲट टेम्परेचर अप टू 1100 डिग्री 1100 डिग्री सेल्सिअसपर्यंत याला यूज करू शकतो. त्याच्यानंतर पुढं त्याचे टाईप्स आहेत. टाईप्समध्ये बघू शकतो आपण की इंडक्शन हीटिंग, त्याच्यानंतर त्याचे 2 टाईप्स आपण बघितले. टाईप्स ऑफ इंडक्शन फर्नेसचे. इंडक्शन फर्नेस त्याचे 2 टाईप्स पडतात.
की फर्स्ट टाईप आहे कोर टाईप फर्नेस आणि सेकंड टाईप आहे कोरलेस फर्नेस. त्याच्यामध्ये कोर टाईप आणि कोरलेस असे दोन टाईप पडतात. आणि कोर टाईपमध्ये जो मी मागाशी म्हटलं होते की ॲजॅक्स वेट फर्नेस, ड्रामा फर्नेस, आणि कोरलेसमध्ये तुमचा कंडक्टिंग बॉटम फर्नेस आणि नॉन कंडक्टिंग बॉटम फर्नेस असे टाईप्स पडतात. त्याच्यानंतर फर्स्ट जो टाईप आहे तो म्हणजे कोर टाईप फर्नेस. कोर टाईप फर्नेस म्हणजे याच्यामध्ये मॅग्नेटिक कोर, इथं तुम्हाला दिसत असेल की ही जी आहे ती दिस इज मॅग्नेटिक कोर. ही तुमची प्रायमरी वायंडिंग आहे, इथं सप्लाय दिलेला आहे. आणि ही जी सेकंडरी साईड आहे दॅट इज सेकंडरी वायंडिंग म्हणजे चार्ज म्हणून ॲक्ट होती. हे क्रुसिबलला एक स्ट्रक्चर दिसत असेल, ही क्रुसिबल, आणि त्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे, चार्ज ठेवलेला आहे जे तुम्हाला मटेरियल हीट करायचं आहे ते. तर हा कोर टाईप फर्नेस आहे. त्याच्यामध्ये बघू शकता की वन बाय वन जाऊया. Above figure shows a schematic arrangement of core type furnace. It is basically transformer in which charge is act as a secondary winding. याच्यामध्ये जो चार्ज आहे इथं जो दिसतोय आपल्याला तो काय होतोय रे, सेकंडरी वायंडिंग म्हणून इथं ॲक्ट होतोय. जशी आपली ट्रान्सफॉर्मरची वायंडिंग तशी. त्याच्यानंतर वेन AC सप्लाय इज गिवन टू द प्रायमरी वायंडिंग, मॅग्नेटिक फ्लक्स इज प्रोड्यूस इन द कोर and also due to electromagnetic action EMP is induced in the charge and current flows through the heat. ज्यावेळेस आपण इथं सप्लाय देतो, सप्लाय दिल्यानंतर करंट फ्लो होतो, याच्यामध्ये EMF इंड्यूस होईल, इथं तुमचे फ्लक्स फ्लो व्हायला स्टार्ट होतात. तेच फ्लक्स जाऊन परत इकडं या वायंडिंगसोबत लिंक होतात आणि मग इथं EMF इंड्यूस होऊन करंट फ्लो व्हायला चालू होतो अशा पद्धतीने. त्याच्यानंतर हिअर चार्ज ॲक्ट ॲज अ शॉर्ट सर्किटेड सेकंडरी वायंडिंग. हा जो चार्ज आहे तो शॉर्ट सर्किटेड सेकंडरी वायंडिंग म्हणून ॲक्ट होतो. आता हा शॉर्ट सर्किटेड सेकंडरी वायंडिंग म्हणून ॲक्ट होतो, त्याच्यामधून कुठला करंट, शॉर्ट सर्किट करंट फ्लो होतो आणि त्याच प्रोपोर्शनलमध्ये त्या ठिकाणी काय तयार होते, I2R लॉस हा होतो. आणि हा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतो कारण सप्लाय हा आपला खूप जास्त असतो. आपण शॉर्ट सर्किट टेस्ट घेत असताना बघतो की नॉर्मली रेटेड 5 to 10% व्होल्टेज जरी दिलं तर रेटेड करंटला आपला सप्लाय जातो. इथं तर फुल सप्लाय त्या ठिकाणी दिलेला असतो, त्याच्यामुळं खूप जास्त प्रमाणात तिथं करंट फ्लो होतो. त्याच्यानंतर हेन्स हेवी शॉर्ट सर्किट करंट फ्लोज थ्रू इट अँड विच प्रोड्यूस लार्ज पॉवर लॉस दॅट इज हिटिंग लॉस. आणि त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात तिथं हीट लॉस होतो. वी कॅन चेंज अ टेम्परेचर ऑब्टेन इन चार्ज बाय वॅरिंग इनपुट अँड टाईम ऑफ दी ऑपरेशन. टेम्परेचर तुम्ही वॅरी करू शकता त्याचं इनपुट वॅरी करून. मग त्या ठिकाणी इनपुट तुमचं व्होल्टेज असेल आणि ऑपरेशनचा टाईम जसा इन्क्रीज करतात तसं टेम्परेचरसुद्धा काय होईल त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. तर हे कोर टाईप फर्नेस आहे. त्याच्यातलंच आपण बघू शकतो की HX कोर टाईप फर्नेस किंवा व्हर्टिकल कोर टाईप फर्नेस असं म्हणतात त्याला. त्याची डायग्राम आपण बघू शकतो. डायग्राममध्ये इथं तुमचे आउटलेट आहे, इथून तुमचा जो चार्ज मेल्ट करायचा आहे तो इनलेट होणार आहे, इन केलं त्याच्यामध्ये घेतलं जाणार आहे. हे तुमचं हीट इन्सुलेटिंग मटेरियल आहे. त्याच्यानंतर प्रायमरी वायंडिंग इथं प्लेस केलेली आहे अशी बघू शकता, दिस इज प्रायमरी वायंडिंग. त्याच्यानंतर मॅग्नेटिक कोर जशी आपण या डायग्राममध्ये बघितली पाठीमागच्या, त्याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेटिक कोर होती. तर ही आपली मॅग्नेटिक कोर आहे, ही सगळी तुम्हाला दिसत असेल इथून इथपर्यंत अशी मॅग्नेटिक कोर आहे, त्याच्यावरती आपली वायंडिंग बसवली. आणि दुसरी एक आहे ती सेंट्रल कोर. इथं बघू शकता इथं आतमध्ये सेंट्रल कोर आहे. त्याच्यानंतर त्या सेंट्रल कोरवरती तुम्ही बघू शकता प्रायमरी वायंडिंग आहे. आणि त्याच्यानंतर इथं एक इन्सुलेटिंग बॅरियर आहे, असं जसं आपलं झाडाचं पान असतं त्याप्रमाणे इथं एक इन्सुलेटिंग बॅरियर बसवलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आतमध्ये सगळं जो दिसतोय दॅट इज अ चार्ज किंवा जे मटेरियल टू बी हीटेड. त्याच्यानंतर दॅट इज चार्ज शॉर्ट सर्किटेड सेकंडरी म्हणून ॲक्ट होतो तो. आणि हे जे आहे ते दॅट इज स्क्रॅप मटेरियल, ते जमा झाले ते तळाशी जमा होते. त्याच्यानंतर पुढं बघू शकता हा जो खाली हा पोर्शन दिसतोय तुम्हाला दॅट इज व्ही नॉच, तर नाव दिसत नसेल तर हा व्ही शेप नॉच आहे, जेणेकरून जे मटेरियल राहील ते त्या ठिकाणी जमा होते अशा पद्धतीनं. आणि जे एकदम मेल्ट झालेलं मटेरियल आहे ते तुम्हाला इथून तुम्ही बाहेर घेऊ शकता. आउटलेट मोल्टन मेटलसाठी ती घेण्यासाठी ती जागा ठेवलेली असते, तिथून मटेरियल तुम्ही आउट करू शकता हीट. अशा पद्धतीचं अजॅक्स वॅटचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये बघू शकता पॉईंट बाय पॉईंट जाऊया आपण. याचा अजून एक डायग्राम मी तुम्हाला
शो करतो. अजेक्स वेट फर्नेस कशा पद्धतीने असू शकतो. तर अजेक्स वेट फर्नेस ज्यावेळेस आपण स्टडी करतो तर एक्झाममध्ये ड्रॉ करताना या टाईपची डायग्राम ड्रॉ करू शकता किंवा या टाईपमध्ये सुद्धा डायग्राम तुम्हाला पाहायला भेटेल. अशी पण डायग्राम जशी जी स्क्रीनवरती दिसते त्या पद्धतीने तुम्ही ही सुद्धा डायग्राम ड्रॉ करू शकता. दोन्हीपैकी एक प्रिपेअर करा, एकतर ही करा किंवा ती करा. दोन्ही ड्रॉ करायची गरज नाही. दोन्ही सिमिलरच आहे, थोडाफार फरक तुम्हाला दिसेल. हीच डायग्राम सुटेबल पडेल. दोन्हीपैकी एक कोणती डायग्राम प्रिपेअर करून तुम्ही एक्झाममध्ये ड्रॉ करू शकता. कन्स्ट्रक्शन बघूया आपण अजेक्स वेटचं फर्नेसचं. तर कन्स्ट्रक्शनमध्ये आपण बघू शकतो अजेक्स वेट इंडक्शन हीटिंग फर्नेस इज नथिंग बट द ट्रान्सफॉर्मर. हा जो हीटिंग फर्नेस आहे एक ट्रान्सफॉर्मर म्हणून ॲक्ट होतो. इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, रिफॅक्टरी वॉल आहे जे इन्सुलेटिंग म्हणून वापरतो आपण. ओपनिंग देर आर 2 ओपनिंग्स, इनलेट अँड आउटलेट. 2 ओपनिंग त्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर कूलिंग अरेंजमेंट त्या ठिकाणी केलेली असते. टिल्टिंग अरेंजमेंट असते, कारण ज्यावेळेस मेटल मेल्ट होतो तर तो ओतून घेण्यासाठी किंवा तो आपण त्या फर्नेसमधून रिमूव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी टिल्टिंग अरेंजमेंट असते. त्याच्यानंतर कंट्रोल पॅनल आहे आणि APFC पॅनल असे कन्स्ट्रक्शनमध्ये मटेरियल आपल्याला पाहायला भेटतं. त्याचं वर्किंग बघूया आपण. इट इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर. हे जे फर्नेस येतो आपला टोटली ट्रान्सफॉर्मरच्या वर्किंग प्रिन्सिपलवरती डिपेंड आहे. आपण म्हणतो की इंडक्शन प्रिन्सिपल. In this type of induction heating, primary winding is wound around one limb of magnetic core, but secondary winding is actually a charge which is to be melted, is kept in crucible. जे आपण जनरल सेंटेन्स बघतो की प्रायमरी वाइंडिंग ही एका लिंबवरती किंवा मॅग्नेटिक कोअरवरती वाउंड केलेली आहे, पण सेकंडरी वाइंडिंग जी आहे ती चार्ज आहे आणि ती शॉर्ट सर्किट सेकंडरी म्हणून ॲक्ट होते. When AC supply is given to the primary winding, current flows through the primary winding which creates alternating flux in magnetic core. This flux links with the secondary winding that is charged through a magnetic core. जे काय आपण प्रायमरी वाइंडिंगला ज्यावेळेस सप्लाय देतो, प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय दिल्यानंतर त्या ठिकाणी अल्टरनेटिंग फ्लक्स तयार होतात आणि तेच फ्लक्स जाऊन सेकंडरी वाइंडिंग सोबत लिंक होतात आणि मग त्या ठिकाणी करंट फ्लो होतो त्या सेकंडरी साईडने. आणि मग त्या ठिकाणी अकॉर्डिंग टू Faraday's law, electromagnetic induction EMF will induce in secondary winding, that is charge, and जो charge आहे as charge forms a closed circuit, that is short circuit is secondary. इंडक्शन प्रिन्सिपल नुसार सेकंडरी वाइंडिंगमध्ये EMF इंड्यूस होतो आणि मग त्या ठिकाणी करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो. ही जो चार्ज आहे, जो मटेरियल आपण हीट करतो तीच सेकंडरी वाइंडिंग म्हणून त्या ठिकाणी आहे आणि ती सेकंडरी वाइंडिंग ॲज अ शॉर्ट सर्किट सेकंडरी म्हणून ॲक्ट होते. त्याच्यामुळे हेवी करंट फ्लोज थ्रू द चार्ज. दिस करंट इज रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस द हीट इन द चार्ज ड्यू टू I²R लॉस. आणि मग तीच वाइंडिंग जो शॉर्ट सर्किट आहे सेकंडरी वाइंडिंग आणि त्याच्यामधून जो हेवी करंट फ्लो होतो तो हेवी करंटच कारणीभूत ठरतो, रिस्पॉन्सिबल ठरतो की लार्ज अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी हीट प्रोड्यूस होते. दिस हीट इज युटिलाइज टू मेल्ट द चार्ज वेअर R that is the resistance of charge and I is the secondary current, that is short circuited current. R हा रेजिस्टन्स असतो त्या चार्जचा, म्हणजे आपण म्हणतो जी वाइंडिंग आहे ती ॲक्च्युली चार्जच आहे आणि त्या ठिकाणी सेकंडरी करंट जो आहे तो शॉर्ट सर्किट करंट म्हणून ॲक्ट होतो. अशा पद्धतीने आपण अजेक्स वेट फर्नेस बघू शकतो. त्याच्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत अजेक्स वेटचे. फॉर मेल्टिंग कॉपर ॲलॉयज सच ॲज ब्रास, ब्रॉन्झ हे मेल्ट करण्यासाठी किंवा झिंक मेल्ट करण्यासाठी आपण अजेक्स वेट फर्नेस वापरतो. इट इज यूज फॉर मेल्टिंग मेटल हॅविंग लो रेजिस्टिव्हिटी, ज्यांची रेजिस्टिव्हिटी कमी आहे असे मेटल्स मेल्ट करण्यासाठी आपण अजेक्स वेट वापरतो. इट इज यूज फॉर हीट ट्रीटमेंट ऑफ सिल्वर, कॉपर, निकेल. हे जे मटेरियल आहे ते आपण हीट ट्रीटमेंटसाठी सुद्धा वापरू शकतो. जे सिल्वर आहे, कॉपर आहे त्यांना हीट करण्यासाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर हे सगळे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत अजेक्स वेटचे आणि त्याच्यातले थोडेफार मी सांगतो की ह्याच्यामध्ये फर्नेसमध्ये नॅरो व्ही शेप क्रुसिबल बॉटम साईडला आहे. त्याच्यामुळं काय होतं डायग्राममध्ये बघू आपण. हे जे आहे हे व्ही शेप नॅरो क्रुसिबल आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ह्यातला मेटल मेल्ट झालेला ओतून घेत असता
त्यावेळेस जे काय त्या मटेरियलमध्ये स्क्रॅप किंवा जे काही इम्प्युरिटीज राहिलेले आहेत त्याच्या तळाशी जमा होतात, की ज्या व्ही शेप नॉचमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. नंतर ते म्हणजे प्युअर ज्यावेळेस मेटल मेल्ट होतो त्यावेळेस तुम्हाला मेल्ट झालेला मेटल प्युअर भेटतो आणि त्यातल्या इम्प्युरिटीज ह्या तळाशी त्या ठिकाणी जमा होतात. हे व्ही शेप नॉचमुळे पॉसिबल होतं, हे त्याचं महत्त्वाचं ॲडव्हान्टेजेस आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक कपलिंग बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग इज बेटर बिकॉज बोथ वाइंडिंग आर ऑन सेंट्रल लिंब ऑफ द मॅग्नेटिक कोर. मॅग्नेटिक प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये चांगली बेटर मॅग्नेटिक कपलिंग आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर वी कॅन इन्क्रीज करंट डेन्सिटी करंट वाढू शकतो 500 अँपिअरच्या पुढं. वर्टिकल क्रुसिबल ऑलवेज दॅन हॉरिझॉन्टल क्रुसिबल. पोअरिंग अँड टास्किंग ऑफ मेटल ऑल्सो स्पेस रिक्वायर्ड इज लेस. वर्टिकल क्रुसिबल हे बेटर आहे हॉरिझॉन्टलपेक्षा, तर वर्टिकल आहे. त्याच्यानंतर हीट प्रोड्यूस डायरेक्टली इन चार्ज. डायरेक्ट चार्जमध्ये हीट प्रोड्यूस होते त्यामुळे हीट लॉस आपल्याला पाहायला भेटत नाही. इफिशियन्सी जास्त भेटते. त्याच्यानंतर एनर्जी कन्झम्पशन पण कमी आहे. त्याच्यानंतर ॲटोमॅटिक स्टेअरिंग ॲक्शन आपल्याला पाहायला भेटते, कारण ते ऑटोमॅटिक स्टेअरिंग म्हणजे पाठीमाग आपण आर्क हिटिंगमध्ये पाहिलं होतं की जो मेटल आहे तो स्टेअर होतो, मिक्स होतो ॲटोमॅटिकली. त्याच्यानंतर ॲक्युरेट टेम्परेचर कंट्रोल आहे. युनिफॉर्म हिटिंग आपल्याला पॉसिबल आहे. नंतर आयडियल वर्किंग कंडिशन इन कूल ॲटमॉस्फिअर विथ नो डर्ट नॉईज अँड फ्युएल. तर ही तुमची आयडियल वर्किंग कंडिशन आपण ह्याच्यामध्ये म्हणू शकतो आहे. तर हे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यानंतर आता हा झाला कोर टाईप फर्नेस. पुढचा जो टाईप आहे तो आहे कोरलेस टाईप इंडक्शन फर्नेस. त्याच्यामध्ये आपण बघितलं मॅग्नेटिक कोर यूज केलेली होती, पण याच्यामध्ये मात्र कोर डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला कोर दिसणार नाही. तर हा चार्ज इनलेट आहे, इथं चार्ज प्लेस केलेला आहे, दिस इज चार्ज. त्याच्यानंतर ही जी साईड आहे ती बॉडी. त्याच्यानंतर कंटेनर सेकंडरी, हे जे दिसते आपल्याला ती सेकंडरी आहे कंटेनर जो आपण म्हणू शकतो तो. त्याच्यामध्ये आपण चार्ज ठेवलेला आहे ते सेकंडरी म्हणून ॲक्ट होते. त्याच्यानंतर इंडक्शन कॉईल इथं पाहायला भेटते. हे जे ब्लॉक दिसत आहेत दॅट इज इंडक्शन कॉईल. त्याच्यानंतर आयर्न लॅमिनेशन, त्याच्यावरती आयर्नचं लॅमिनेशन केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये इंडक्शन कॉईल आणि सेकंडरी वाइंडिंगच्या मध्ये आपल्याला इथं कॉईल पाहायला भेटते, रिफॅक्टरी मटेरियल पाहायला भेटतं. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे इथं. त्याचं वर्किंग कशा पद्धतीने आहे ते बघूया आपण. कन्स्ट्रक्शन above figure shows a coreless type induction furnace. In this type, core is not used. Primary winding, the induction coil made up of thick copper conductor surrounds the container. म्हणजे जी प्रायमरी वाइंडिंग आहे आपली ती एक इंडक्शन कॉईल म्हणू शकतो. ती एक थिक कॉपर कंडक्टर पासून बनलेली असते आणि त्याच्या भोवतीला कंटेनर आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे इथं जर प्रायमरी वाइंडिंग आपण बघितली तर इंडक्शन कॉईल किंवा ही जी वाइंडिंग आहे ती एक थिक कॉपर वायरपासून किंवा थिक कॉपरची पाईप साईज जशी पाईप असते त्याप्रमाणे तुम्हाला जास्त जाडीची कॉपर वायर पाहायला भेटेल. त्याच्यानंतर द चार्ज इनलेट इज फ्रॉम टॉप साईड ऑफ द फर्नेस. चार्ज हा टॉप साईडपासून त्या फर्नेसमध्ये भरला जातो. रिफॅक्टरी मटेरियल दॅट इज सी लाइनिंग इज प्रोव्हाइडेड टू रिड्यूस द हीट लॉस. रिफॅक्टरी मटेरियल हीट लॉससाठी वापरलेलं असतं आपल्याला माहिती. त्याच्यानंतर द आयर्न लॅमिनेशन आर प्रोव्हाइडेड अराउंड द इंडक्शन कॉईल टू रिड्यूस द फ्लक्स लिकेज. तर आयर्न लॅमिनेशन केलेलं असतं. इथं बघू शकता हे जे आहे हे आहे आयर्न लॅमिनेशन. तर त्याचं काम काय आहे की जे फ्लक्स आहेत ते फ्लक्स रिड्यूस नाही झाले पाहिजेत, लॉसेस नाही झाले पाहिजेत, कमी लिकेज झाले नाही पाहिजेत बाहेर. द सप्लाय इज कनेक्टेड टू प्रायमरी साईड ऑफ हाय फ्रिक्वेन्सी दॅट इज 500 to 600 हर्ट्स. याच्यामध्ये काय केलेलं आहे की फ्रिक्वेन्सी वाढवलेली आहे 500 ते 600 हर्ट्सपर्यंत त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी वाढवली जाते. आता ॲक्च्युली वर्किंग कसं होतं पाठीमागे याच्यामध्ये बघितलं आपण ट्रान्सफॉर्मर ॲक्शन होती. ह्याच्यामध्ये मात्र काय होतं ते बघूया. वर्किंग प्रायमरी वाइंडिंग इज कनेक्टेड टू हाय फ्रिक्वेन्सी सप्लाय दॅट इज 500 to 600 हर्ट्स. द फ्लक्स ऑफ प्रायमरी लिंक्स विथ द चार्ज इन द कंटेनर. जे फ्लक्स आहेत तुमचे ते प्रायमरी फ्लक्स ऑफ प्रायमरी लिंक्स विथ द चार्ज. मग ते जे फ्लक्स आहेत ते कंटेनरमध्ये असलेल्या चार्जसोबत लिंक होतात. त्याच्यानंतर चॅक्स ॲक्ट ॲज अ सेकंडरी. जो चार्ज आहे तो कंटेनरमध्ये ठेवलेला जो चार्ज आहे आपण तो सेकंडरी म्हणून ॲक्ट होतो. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ईडी करंट आर इंड्यूस इन द चार्ज ड्यू टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक ॲक्शन. म्हणजे ह्या ज्या चार्जमध्ये आपण बघू शकतो की इथं सप्लाय दिल्यानंतर ही आहे आपली प्रायमरी वाइंडिंग. ह्याला सप्लाय दिल्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी सप्लाय दिल्यानंतर
ह्याच्यामधले जे फ्लक्स आहेत ते ह्या कंटेनरमध्ये ठेवलेल्या चार्जसोबत लिंक होतात आणि त्याच्यामधून जो काय करंट फ्लो होतो दॅट इज तो असतो ईडी करंट. ईडी करंट त्या ठिकाणी फ्लो होतो चार्जमधून. अशा पद्धतीचं हे वर्किंग आहे. आणि ईडी करंट फ्लो झाल्यानंतर द ईडी करंट फ्लोज इन एंटायर मास ऑफ चार्ज अँड कॉजेस हीटिंग ऑफ द चार्ज. ईडी करंट त्या चार्जमधून फ्लो झाल्यामुळे मग त्या ठिकाणी आपल्याला हीट पाहायला भेटते, हीट झालेलं दिसते. द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स डिक्रीज इन द चार्ज गिव्स ॲटोमॅटिक स्टेअरिंग ॲक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक जो फोर्स आहे तो त्या ठिकाणी असल्यामुळं त्या चार्जमध्ये त्या ठिकाणी ॲटोमॅटिक स्टेअरिंग ॲक्शन पाहायला भेटते आपल्याला. त्याच्यानंतर द इंडक्शन कॉईल लार्ज करंट अँड इट इज हीटेड अप, कीप टेम्परेचर इन सेफ लिमिट, द कॉईल मेड अप ऑफ हॉलो अँड वॉटर सर्क्युलेट थ्रू इट. त्या ठिकाणी जी इंडक्शन कॉईल आहे त्याच्यामधून लार्ज करंट फ्लो होतो आणि ती जर सेफ ठेवायची असेल तर त्या ठिकाणी जी कॉईल आहे ती हॉलो बनवलेली असते आणि त्याच्या सराउंडिंगला वॉटर सर्क्युलेट केलेलं असतं कूलिंगसाठी. म्हणजे जी वायंडिंग असते किंवा जी कॉईल असते त्याच्या सराउंडिंगला त्या ठिकाणी वॉटर सर्क्युलेट केलेलं असतं, कूलिंगसाठी असतं ते. त्याचं ॲप्लिकेशन बघू शकतो. मेल्टिंग ऑफ स्पेशल मटेरियल्स, व्हॅक्यूम हिटिंग ऑफ द मटेरियल. स्पेशल मटेरियल हीट करण्यासाठी किंवा व्हॅक्यूम हिटिंग करण्यासाठी आपण कोरलेस हिटिंग यूज करू शकतो. पुढं आहे डिफरन्स बिटवीन कोर टाईप इंडक्शन फर्नेस अँड कोरलेस इंडक्शन फर्नेस. तर फर्स्ट पॉईंट आहे कोर. कोर ह्याच्यामध्ये कोर यूज केलेली असते, कोरलेसमध्ये कोर यूज केलेली नसते. सेकंड आहे हीट प्रोसेस, हीटिंग प्रोसेस मेनली ड्यू टू I²R लॉस इंड्यूस करंट. इंड्यूस करंटमुळे हीट प्रोड्यूस होते आणि कोरलेसमध्ये आपण बघू शकतो की ईडी करंटमुळे आपल्याला माहिती हीट प्रोड्यूस होते. त्याच्यानंतर प्रायमरी वाइंडिंग क्रॉस सेक्शन. प्रायमरी वाइंडिंग ही लेस क्रॉस सेक्शनची असते, याच्यामध्ये मात्र जास्त क्रॉस सेक्शनची प्रायमरी वाइंडिंग ठेवलेली असते. आपण बघितलं जास्त जाडीची कॉपर वायर यूज केले जातात. त्याच्यानंतर प्रोव्हिजन ऑफ कूलिंग ऑफ प्रायमरी वाइंडिंग. ह्याच्यामध्ये कूलिंगची प्रोव्हिजन दिलेली नसते, याच्या मात्र कूलिंगची प्रोव्हिजन दिलेली असते. वाइंडिंग असतानाच हॉलो पाईप लाईक स्ट्रक्चर असतं आणि त्याच्या सराउंडिंगला मात्र वॉटर सर्क्युलेट केलेलं असतं. त्याच्यानंतर सप्लाय यूज. नॉर्मल फ्रिक्वेन्सी सप्लाय असतो, इथं मात्र हाय फ्रिक्वेन्सी असतो. आपण बघू शकतो की 500 to 600 हर्ट्स एवढी फ्रिक्वेन्सी वाढवली जाते, कारण ईडी करंट हा फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, स्क्वेअर ऑफ दी प्रोपोर्शनल आहे आणि त्याच्या स्क्वेअरची प्रोपोर्शनल हीट तयार होते. त्याच्यानंतर कॅपॅसिटी आहे मोर मीडियम, ह्याची स्मॉल कॅपॅसिटी आहे. ऑपरेटिंग पॉवर फॅक्टर ग्रेटर असतो, याचा मात्र लेस असतो. ॲप्लिकेशन हीटिंग ऑफ मेटल्स, हीट ट्रीटमेंटसाठी वापरतात. नंतर हीटिंग ऑफ स्पेशल मेटल्स, व्हॅक्यूम हिटिंगसाठी आपण ह्याचा यूज करू शकतो. तर हे जे सगळं बघितलं आपण तिचं आधी इंडक्शन हीटिंग. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे ॲजॅक्स वॅट फर्नेस, जो तुम्हाला विचारला जाईल. खूप वेळा ह्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे ॲजॅक्स वॅटवरती. त्याचं कन्स्ट्रक्शन असेल, त्याचे ॲडव्हान्टेज असतील, त्याचं ॲप्लिकेशन असेल, तर हे क्वेश्चन खूप जास्त प्रमाणात विचारला जातो किंवा प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला भेटतो. त्याच्यावरती क्वेश्चन प्रिपेअर करून ठेवा, एक्झाममध्ये त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. आजचं लेक्चर आपण तेच थांबूया. धन्यवाद.